प्रश्न क्रमांक 1. सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? पर्याय आहेत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे विभाग. सातारा जिल्हा हा पुणे विभागामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 2. सातारा जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो? पर्याय आहेत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 3. सातारा जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत कराड, मान, सातारा, पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सातारा जिल्ह्याचे मुख्यालय सातारा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 4. सातारा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? पर्याय आहेत 10,480 चौरस किलोमीटर, 11,480 चौरस किलोमीटर, 12,480 चौरस किलोमीटर, 13,483 चौरस किलोमीटर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 10,480 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 5. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? पर्याय आहेत सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, रत्नागिरी जिल्हा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस सोलापूर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 6. सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेस व आग्नेयेस कोणता जिल्हा आहे? पर्याय आहेत कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सांगली जिल्हा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सांगली जिल्हा. सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेस व आग्नेयेस सांगली जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे? पर्याय आहेत सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, रत्नागिरी जिल्हा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रत्नागिरी जिल्हा. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 8. सातारा जिल्ह्याच्या वायव्येस कोणता जिल्हा आहे? पर्याय आहेत कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रायगड जिल्हा. सातारा जिल्ह्याच्या वायव्येस रायगड हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 9. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? पर्याय आहेत पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेस पुणे जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 10. सातारा जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? पर्याय आहेत 11 तालुके, 12 तालुके, 13 तालुके, 14 तालुके. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सातारा जिल्ह्यामध्ये सध्या 11 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 11. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी होतो? पर्याय आहेत कराड, महाबळेश्वर, खंडाळा, मान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 12. सातारा जिल्ह्यामध्ये कोणते धरण हे राज्यात सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे? पर्याय आहेत जायकवाडी, कोयना, धर्माबाद, ज्वारीकोट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोयना जलविद्युत प्रकल्प. प्रश्न क्रमांक 13. कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? पर्याय आहेत गोलू सागर, शिवाजी सागर, शुभम सागर, गंगोत्री सागर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिवाजी सागर. कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव शिवाजी सागर असे आहे. प्रश्न क्रमांक 14. सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी मधुमक्षिका पालन आहे? पर्याय आहेत महाबळेश्वर, पाचगणी, दोन्ही ठिकाणी, यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही ठिकाणी मधुमक्षिका पालन आहे. प्रश्न क्रमांक 15. सातारा जिल्ह्यामध्ये कोणते पठार आहे? पर्याय आहेत गोलू पठार, शुभम पठार, मालू पठार,
कास पठार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कास पठार. प्रश्न क्रमांक 16. सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी समर्थ रामदासांची समाधी आहे? पर्याय आहेत महाबळेश्वर, पाचगणी, सज्जनगड, सायखेड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सज्जनगड. सातारा जिल्ह्यामधील सज्जनगड या ठिकाणी समर्थ रामदासांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 17. सातारा जिल्ह्यास कोणाची राजधानी म्हणून ओळखले जाते? पर्याय आहेत महाराणी ताराबाईची, महाराणी गंगोत्रीबाईची, महाराणी गायत्रीबाईची, महाराणी मालूबाईची. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराणी ताराबाईची. प्रश्न क्रमांक 18. सातारा जिल्ह्यामध्ये मांढरदेवी इथे कोणत्या देवीचे मंदिर आहे? पर्याय आहेत काळूबाईचे मंदिर, मालूबाईचे मंदिर, गंगोत्रीबाईचे मंदिर, अहिल्याबाईचे मंदिर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे काळूबाईचे मंदिर. प्रश्न क्रमांक 19. सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी नाना फडणवीसांचा वाडा आहे? पर्याय आहेत वाई, मेणवल्ली, कराड, मालेगाव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मेणवल्ली. सातारा जिल्ह्यामध्ये मेणवल्ली या ठिकाणी नाना फडणवीसांचा वाडा आहे. प्रश्न क्रमांक 20. सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी कृष्णा कोयना नदीचा संगम होतो? पर्याय आहेत महाबळेश्वर, पाचगणी, कराड, शिखर शिंगणापूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कराड. सातारा जिल्ह्यामधील कराड या ठिकाणी कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो. प्रश्न क्रमांक 21. कराड या ठिकाणी कोणाची समाधी आहे? पर्याय आहेत यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, ताराबाई शिंदे, नाना फडणवीस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 22. सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर या ठिकाणी कोणता लेक आहे? पर्याय आहेत कोयना लेक, वेना लेक, तारा लेक, कृष्णा लेक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वेना लेक. प्रश्न क्रमांक 23. सातारा जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी शंभू महादेवाचे मंदिर आहे? पर्याय आहेत महाबळेश्वर, पाचगणी, शिखर शिंगणापूर, मांडवादेवी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिखर शिंगणापूर. प्रश्न क्रमांक 24. सातारा जिल्ह्यामध्ये असलेले महाबळेश्वर या शिखराची उंची किती मीटर आहे? पर्याय आहे 1438, 1436, 1435, 1456. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1438 मीटर.